देवेंद्र राम वय 62 हा हरिपूर येथील रहिवासी होता। देवेंद्र राम डिसेंबर 2023 मध्ये BRO मधून रिटायर झाला होता। त्याचे कुटुंब जवळपास 15 वर्षापासून कोतवाली शहरातील बहादूरपूर येथील घरात राहत होते। ते, त्याची बायको, 3 मुली आणि 1 मुलगा असा हा परिवार होता। देवेंद्रची मोठी मुलगी अंजली जयपूरमध्ये राहत होती। दुसरी मुलगी नोएडा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि सगळ्यात लहान धाकटी मुलगी सुप्रिया ही कोटा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते। तसेच त्याचा मुलगा विहान हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता आणि त्याची बायको मायादेवी ही शहरातील घरात एकटीच राहत होती। शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी धाकटी मुलगी सुप्रिया कोटाहून येणार होती। तिला घेण्यासाठी देवेंद्र राम सकाळी 8:30 वाजता हरिपूर गावातून त्याच्या शहरातील घराकडे निघाला, कारण तो तिथून बक्सरला जाणार होता। सकाळी 12 वाजता बहादूरपूर येथील त्याच्या घरी तो पोचायला हवा होता, पण तो काही पोचला नाही। त्यामुळे त्याची वाट पाहून 10 मे रोजी देवेंद्रची बायको मायादेवीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। तिने सांगितले की तो आपल्या मुलीला घेण्यासाठी बक्सर स्टेशनवर गेला होता आणि परत घरी आलाच नाही। आता पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली, पण या सगळ्यामागे वेगळेच कारस्थान रचले गेले होते, जे फक्त बायको मायालाच माहीत होते। माया नवऱ्यासोबत न राहता शहरातील घरात एकटीच राहत होती। त्याचे कारण होते अनिल यादव। देवेंद्र रामने कमाईचा एक मार्ग म्हणून ट्रक घेतला होता। या ट्रकचा कारभार आणि कमाई माया घेत होती। या ट्रकवर अनिल ड्रायव्हर होता। तो 2-4 दिवस ट्रकमध्ये विविध प्रकारचे साहित्य घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी जात होता। परत आला की पेमेंटचे सगळे पैसे आणि हिशोब तो बायको मायाला देत होता। अनिल तरुण होता, गावोगाव फिरत असल्याने त्याची शारीरिक उपासमार होत होती। त्यामुळे त्याची वकवकलेली नजर मालकीन असणाऱ्या मायाच्या मांसल देहावरून फिरत होती। माया 4 चौघीत उठून दिसणारी होती। 55 वर्ष वय असलेल्या मायाच्या थोड्या स्थूल शरीरावर मांसलता वाढली होती। तिचे गुबगुबीत शरीर पाहून प्रकाशची वासना भडकत होती। तो तिच्याकडे भुकेल्या नजरेने पाहत होता। हे आता तिच्याही लक्षात आले। तिचा नवरा 60 पार केलेला, थकलेला होता। वास्तविक तिचेही वय झाले होते, पण वासनेची आग तिला स्वस्थ बसू देत नव्हती। हळूहळू तिच्या मनात वासना जागी झाली। प्रकाशला पाहिले की तिची उत्तेजना वाढू लागली होती, पण तो नेहमी भेटत नव्हता। दरम्यान वासनेने उत्तेजित झालेल्या मायाचे नेहमी संपर्कात असणाऱ्या एका तरुणाशी संबंध जमले। तो तिच्या आसपास वावरत असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि काही दिवसातच ते बेडरूममध्ये जाऊन शरीर संबंध करू लागले। ती एकटी असल्याने तिच्या बेडवर त्या तरुणाला लगेचच जागा मिळाली। तो तिचा पुरेपूर फायदा घेत तिच्याशी कामक्रीडा करू लागला। दोघांतील अनैतिक संबंध काही दिवसातच अनिलला समजले, कारण तो तरुण त्याचा मित्र होता। मायाच्या शरीराचा आनंद कसा कसा लुटतो हे त्याने अनिलला सांगितले। तसा अनिल देखील पिसाळला। तो मायाच्या घरी हिशोब द्यायला गेला ते त्याने थेट तिला मिठीत आवळून चुंबन घ्यायला सुरुवात केली। त्याने अचानक हा प्रकार सुरू केल्याने ती भावरली, पण लगेचच तिने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केला। तसा त्याचा जोर वाढला। तो तिच्या शरीराचे जोरजोराने मर्दन करू लागला। आता तीही मागे हटले नाही। त्याला पुरेपूर प्रतिसाद देत तिनेही मनसोक्त खेळण्यास सुरुवात केली। खेळ चांगलाच रंगला। त्याच्या रानटी कामक्रीडांनी तिला घायाळ केले। ती कायमची त्याची झाली होती। आता 55 वर्षीय मायाचे 2 प्रियकर झाले होते। त्यातही अनिल तिच्यावर जास्तच हक्क दाखवत होता। हे सगळं शहरातील घरात चाललं होतं हे आपल्या नवऱ्याला समजणार नाही असं मायाला वाटत होतं, पण तसे काही झाले नाही। काही दिवसातच मायाचे कारनामे तिच्या नवऱ्याच्या कानावर गेले। तसा तो वारंवार शहरातील घरात येऊ लागला। तिला गावाकडील घरी राहण्यास येण्याचा तगादा लावू लागला, पण ती मात्र त्याला जुमानत नव्हती। दरम्यान तिच्या पहिल्या प्रियकराने काढता पाय घेतला, पण अनिल काही तिचा नाद सोडायला तयार नव्हता। तिलाही अनिलपासून दूर व्हायचे नव्हते,
पण त्या दोघांच्या संबंधात आता 65 वर्षाचा नवरा देवेंद्र हा अडथळा ठरू लागला होता. त्याचा कायमचा बंदोबस्त केला तर माया आणि अनिल हे दोघे अगदी नवरा बायकोसारखे राहू शकणार होते. त्यासाठी त्या दोघांनी देवेंद्रचा काटा काढण्याचे निश्चित केले. साठी पार केलेल्या नवऱ्याचा काटा काढण्यास ती तयार आहे हे पाहून अनिलने आपल्या 2 मित्रांना मदतीला घेतले. सगळ्यांनी मिळून देवेंद्रचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे कारस्थान रचले होते. मुलीला आणण्यासाठी निघालेला देवेंद्र हा शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी शहरातील घरी पोहोचला. तेव्हा घरात माया आणि अनिल होते. त्या दोघांना एकत्र पाहून देवेंद्रचा पारा चढला. त्याने दोघांनाही शिवीगाळ केली. तेव्हा चिडलेला अनिल घरातून बाहेर पडला. त्याने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले आणि पुन्हा तो घरात शिरला. त्याने गाफील असणाऱ्या देवेंद्रवर हल्ला केला. त्याला बेदम मार देऊन बेशुद्ध केले आणि बोलेरो कारमध्ये घातले. तो आणि त्याचे 2 साथीदार असे 3 जण बेशुद्ध अवस्थेतील देवेंद्रला कारमध्ये घेऊन बाहेर पडले. ते खारीद दरवले येथे पोचले. तेथील निर्जन परिसरात कार थांबवून मारेकऱ्यांनी आधी देवेंद्रचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याच्या शरीराचे 6 तुकडे केले. ते शरीराचे तुकडे त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले आणि तिथून ते बाहेर पडले. वाटेत ठिकठिकाणी मारेकऱ्यांनी त्या मृतदेहाचे तुकडे असणाऱ्या पिशव्या फेकून दिल्या तर देवेंद्रचे मुंडके एका विहिरीत फेकले. हे सगळे झाल्यानंतर बायको मायादेवीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की नवरा देवेंद्र राम बेपत्ता झाल्याचे तिने सांगितले. दरम्यान रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सिकंदपूर पोलीस स्टेशन परिसरातील खारीद दरवली शिवांमध्ये एका पॉलिथिनमध्ये मानवी अवयव, हात आणि पाय पॅक केलेले आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांचा संशय अधिकच वाढला आणि तपास सुरू झाला. पोलीस तपास सुरू झाला तेव्हा मोबाईल लोकेशनवरून देवेंद्र हा शहरातील घरी आल्याचे दिसत होते. तसेच तिच्या मुलींनीही आई आणि अनिल यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना दिली होती. आई आणि तिच्या प्रियकरानेच आपल्या वडिलांचा खून केला असावा असा संशय मुलींनी व्यक्त केला होता. त्यामुळे माया संशयाच्या फेऱ्यात सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता काही वेळातच तिने तोंड उघडले. तिने सारे कारस्थान सांगितल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला. बोलेरो चालक मिथिलेश पटेल यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी देवेंद्र रामचे मुंडके विहिरीतून शोधून काढले. सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरू असताना टाउन पॉलिटेक्निक जवळ पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. यामध्ये खून प्रकरणातील मुख्य संशयित अनिल यादव याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. चकमकीदरम्यान अनिल यादवच्या पायाला गोळी लागली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी पाठलाग करून अनिलचा मित्र सतीश याला पकडले. सतीशकडून एक पिस्तूल, कारतुसे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट